हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? मजेत ना? मी वैशाली तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते माझ्या वैशाली ब्लॉग ह्या यूट्यूब चॅनलवर. आज आम्ही जात आहोत भिवंडीमध्ये असलेल्या खाटूश्याम बाबाच्या मंदिरात. खूप दिवसापासून इच्छा होती भिवंडीमध्ये असलेल्या खाटूश्याम बाबांच्या दर्शनाला जायची. फायनली तो दिवस आला. माझी मैत्रिणीची फॅमिली आणि आम्ही दोघं खाटूश्याम बाबाच्या दर्शनाला जायला निघालो. आम्ही सकाळी 7 वाजताच टू व्हीलरने मंदिरात जाण्यासाठी निघालो होतो. सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की आम्हाला खाटूश्याम बाबाचे दर्शन कसे झाले. सकाळी सकाळी वातावरण खूपच छान होते आणि थोडंसं धुकंही पडलेलं होतं आणि पावसाचंही वातावरण होतं. आता आम्ही मंदिराकडे जाण्याच्या रस्त्याला लागलो होतो. मंदिराच्या बाहेरच खूपच गर्दी, खूप ट्रॅफिक झालेली होती आणि मंदिराच्या बाहेर भक्तजनांची खूपच गर्दी झालेली होती, कारण की आज खाटूश्याम बाबांचा जन्मदिवस होता. आज खाटूश्याम बाबांच्या दर्शनासाठी खूपच भक्तजन आलेले होते. बाहेरच खूपच भक्तजनांची गर्दी झालेली होती आणि बाहेर खाटूश्याम बाबांच्या पूजेला लागणारे सामान आपल्याला ह्या दुकानांमधून घेता येते. खाटूश्याम बाबांच्या मंदिरात जाण्यासाठी आम्ही पण पूजेचे सामान घेतले होते आणि आता आम्ही मंदिराच्या आतमध्ये जाणार आहोत खाटूश्याम बाबांच्या दर्शनासाठी. चला तर आपण आता आधी मंदिरात जाऊया आणि खाटूश्याम बाबांचे दर्शन घेऊया. आपल्याला समोरच श्री खाटूश्याम बाबा मंदिर भिवंडी धाम याचे बोर्ड दिसत आहे आणि खाटूश्याम बाबाच्या दर्शनासाठी आलेले भक्तजनही आपल्याला बघायला मिळत आहेत. आता आपण जाणार आहोत मंदिराच्या आतमध्ये. मंदिराच्या बाहेरच बघा किती सुंदर अशी सजावट केलेली आहे. आज खाटूश्याम बाबांचा जन्मदिवस आहे म्हणून खूप सुंदर असं मंदिराला फुग्यांनी सजवलेले आहे. रंगीबिरंगी फुगे लावून खूप सुंदर अशी सजावट मंदिराला केलेली आहे. आपल्याला अजून एक बोर्ड बघायला मिळते, त्यावर लिहिले आहे श्री खाटूश्याम बाबा मंदिर भिवंडी धाम आपले हार्दिक स्वागत करत आहे. सर्वात आधी आता आपण खाटूश्याम बाबांचे दर्शन घेऊया आणि त्यानंतर आपण बाकीचे मंदिरं बघूया. आज खाटूश्याम बाबांच्या मंदिरात खूप भक्तांची गर्दी झालेली होती. आज खाटूश्याम बाबांचा जन्मदिवस असल्या कारणाने खूपच भक्तजन मंदिरात दर्शन घेण्यासाठी आलेले होते. दर्शनाची लाईनही खूप मोठी लागलेली होती. आम्हीही दर्शनाच्या लाईनीमध्ये उभे राहिलो होतो. तुम्ही जर खाटूश्याम बाबांच्या मंदिरात दर्शनासाठी येणार असाल तर मंदिराची वेळ आहे सकाळी 7 वाजेपासून 1 वाजेपर्यंत आणि दुपारी 1 पासून 3 वाजेपर्यंत मंदिर बंद असतं. त्यानंतर संध्याकाळी 4 वाजेपासून रात्री 10 पर्यंत तुम्ही दर्शनासाठी येऊ शकतात. आणि आरतीची वेळ दिलेली आहे सकाळी 7 वाजता आणि रात्रीही 7 वाजताच आरती केली जाते. समोरच आपल्याला खाटूश्याम बाबांचे मंदिर दिसत आहे आणि आपल्याला खाटूश्याम बाबांचे दर्शन होत आहे. सर्वात आधी आम्ही खाटूश्याम बाबांचे दर्शन घेतले. हारे का सहारा हमारे खाटूश्याम बाबा, खाटूश्याम बाबा की जय. खाटूश्याम बाबांच्या मंदिरात खूप लांबून लांबून भक्तजन दर्शनासाठी येत असतात. भक्तांसाठी हे एक महत्त्वाचे श्रद्धास्थान आहे. येथे खूप जण लांबून लांबून दर्शनासाठी येतात, आपल्या मनोकामना पूर्ण व्हाव्या यासाठी प्रार्थना करतात. इथे येणारे सर्व भक्तजन खूप श्रद्धेने खाटूश्याम बाबांची पूजा करतात, भक्ती करतात, त्यांच्या मनोकामना पूर्ण व्हाव्या यासाठी आराधना करतात. खाटूश्याम बाबांचे दर्शन घेऊन मन खूप प्रसन्न झाले आहे. इतक्या दिवसाची इच्छा आज पूर्ण झाली. आज खाटूश्याम बाबांचा जन्मदिवस आहे आणि मंदिराला बघा किती सुंदर सजावट केलेली आहे. खाटूश्याम बाबाच्या मंदिराच्या एका बाजूला सालासर बालाजी महाराजांचे मंदिर आहे. आम्ही त्या बालाजी महाराजांचेही दर्शन घेतले. खाटूश्याम बाबांच्या मंदिराच्या दुसऱ्या बाजूला शंकर पार्वती मातेचेही मंदिर आहे. आम्ही शंकर पार्वती मातेचेही दर्शन घेतले. इथे येणारे सर्वजण शंकर पार्वती मातेचे दर्शन झाल्यानंतर शिवलिंगावर जल अर्पण करतात. आम्हीही जल अर्पण केले. आम्हाला खाटूश्याम बाबांचे दर्शन खूपच छान झाले होते. खाटूश्याम बाबांचे दर्शन घेऊन मन खूप प्रसन्न झाले होते. खाटूश्याम बाबाचे दर्शन झाल्यानंतर काही भक्तजन मंदिराच्या एका बाजूला बसून खाटूश्याम बाबाची आराधना करतात. आम्हीही खाटूश्याम बाबाची आराधना करायला एका बाजूला बसलो होतो. मंदिराचे वातावरण खूपच निर्मळ, खूप पवित्र असे वातावरण होते. प्रत्येक भक्ताच्या तोंडामध्ये एकच वाक्य होतं, जय खाटूश्याम की. हारे का सहारा हमारा खाटूश्याम बाबा.
आम्हाला खाटूश्याम बाबाचे दर्शन खूपच छान झाले होते. दर्शन झाल्यानंतर आम्ही मंदिराच्या बाहेर आलो. मंदिराचा बाहेरील परिसर बघा खूप मोठा आहे आणि खूपच सुंदर असा हा परिसर आहे. बाहेर आल्यावर काही भक्तजण केळी प्रसाद म्हणून वाटप करत होते. आम्हालाही प्रसाद म्हणून केळी देण्यात आली. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलवर जे कोणी नवीन असतील त्यांनी माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये.